महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। लग्नाचे आमिष आणि डझनभर वधूंना कोट्यावधी रुपयांचा गंडा, आरोपीला अटक। चित्रपट उद्योगातील दिग्दर्शक म्हणून बनावट प्रोफाईल तयार केले। शूटिंगमध्ये भाग घेण्याच्या नावाखाली लाखो रुपये लुटले। नाव बदलून डझनभर महिलांना कोट्यावधी रुपयांचा गंडा। वधू बनवण्याच्या नावाखाली डझनभर महिलांची फसवणूक। मुंबईतील दहिसर परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे, जिथे सोशल मीडिया आणि मॅट्रिमोनियल साइट्सच्या माध्यमातून डझनभर वधूंना लग्नाचे आश्वासन देऊन कोट्यावधी रुपयांना गंडा घातला गेला। या प्रकरणात दहिसर पोलीस ठाण्याने मोठी कारवाई करत एका मास्टर माइंडला अटक केली आहे। दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मते आरोपीने जीवनसाथी.com वर एक बनावट प्रोफाईल तयार केले होते, ज्यामध्ये तो एका प्रतिष्ठित कंपनीत काम करणारा अधिकारी, चित्रपट उद्योगात दिग्दर्शक आणि परदेशात मोठा व्यवसाय करणारा असल्याचे सांगत होता। प्रोफाईलमध्ये त्याने स्वतःला अविवाहित आणि उच्च शिक्षित असल्याचे सांगितले होते। या काळात तो अनेक महिलांना भेटला आणि त्यांच्या संभाषणात हळूहळू लग्नाचे आश्वासन मिळाले। तो महिलांना वधू बनवण्याचे आश्वासन देऊन व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्या ड्रॉअरमधील नोटांचे गट्टे दाखवून आणि नंतर त्यांना परदेशात वधू म्हणून घेऊन जाण्याचे आश्वासन देऊन प्रभावित करायचा। गुन्हा अशा प्रकारे घडला। आरोपी विराज बाळासाहेब भोसले वय 46 याने आपले नाव आणि प्रोफाईल बदलून प्रत्येक महिलांना फसवले। महिलांचा विश्वास जिंकण्यासाठी, त्यांना प्रभावित करण्यासाठी आणि त्यांना आपली वधू बनवण्याचे आश्वासन देण्यासाठी विराज वारंवार पैशाचे गठ्ठे दाखवत असे। जेव्हा ट्रस्ट स्थापन झालं तेव्हा पीडित महिला म्हणायच्या की माझ्या घरी ईडीचा छापा पडत आहे, माझे पैसे आणि दागिने सर्व निघून जातील, जर तुम्ही मला मदत केली तर मी तुम्हाला सर्व काही देईन। त्याने अचानक मला सांगितले की त्याला पैशांची गरज आहे। कधी व्यवसायात तोटा तर कधी कौटुंबिक समस्या, आर्थिक समस्येचे कारण दाखवून त्याने महिलेकडून अनेक हप्त्यांमध्ये अंदाजे 6 लाख रुपये उकळले। महिलेने त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणला तेव्हा आरोपी टाळाटाळ करत होता आणि अखेर त्याने संपर्क तोडला। फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने दहिसर पोलीस ठाण्यात सायबर विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली। तांत्रिक तपास आणि डिजिटल ट्रॅकिंगच्या आधारे पोलिसांनी आरोपीला विरार परिसरातून अटक केली। प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की आरोपीने आतापर्यंत वेगवेगळ्या नावांनी आणि प्रोफाईलद्वारे डझनभराहून अधिक महिलांना लक्ष्य केले आहे। पोलीस आरोपीच्या बँक खात्यांचा आणि सोशल मीडियावरील क्रियाकलापांचा सखोल तपास करत आहेत। पोलिसांचे आवाहन: दहिसर पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडिया आणि मॅट्रिमोनियल साइट्सवर अनोळखी लोकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे। लग्न किंवा गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे मागणाऱ्या लोकांपासून सावध राहा आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची त्वरित पोलिसांना तक्रार करा। राहील की वेगवेगळ्या सायबर माध्यमातून, सायबर तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना आर्थिक फसवणुकीचे हे प्रकार वाढीस लागलेले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने डिजिटल अरेस्ट, महिलांचे लग्नाच्या निमित्ताने ओळख करून फसवणूक करणे, OTP पाठवून फसवणूक करणे, अशा पद्धतीचे सायबर गुन्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात वाढ झालेली आहे। त्यामध्ये नागरिकांनी बेसिकली मिनिमम थोडी प्रिकॉशन घेऊन सायबर तंत्रज्ञानातले किंवा सायबर इंटरनेटमधून संपर्कात येणाऱ्या इसमावर डोळे झाकून विश्वास न करता, जोपर्यंत फिजिकली त्याला व्हेरीफाय होत नाही, माहिती त्याची आपण मिळवत नाही, त्या अशा कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये। डिजिटल अरेस्ट ह्या प्रकरणामध्ये डिजिटल अरेस्ट असा काहीच प्रकार नसतो किंवा कायद्यामध्ये अशी काही तरतूद नाही की डिजिटल अरेस्ट करण्याची, तरी देखील लोक त्या भूलथापांना बळी पडतात आणि लाखो करोडो, विशेषतः सिनियर सिटीजन हे बळी पडले गेलेले आहेत। तर अशा कोणत्याही प्रकारे डिजिटल अरेस्टचे कॉल आलेले असतील, ते सर्व कॉल हे फेक असतात। त्यांनी तातडीने अशा प्रकरणी, अशा वेळेला तातडीने स्थानिक पोलीस स्टेशनची मदत घ्यायला पाहिजे। पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ही अशा प्रकारची यंत्रणा आहे का नक्की त्याची खातरजमा करायला पाहिजे। शिवाय त्यांच्या विरुद्ध 1930 जे केंद्र सरकारने जे पोर्टल तयार केलेलं आहे 1930, त्यावरही देखील नागरिक स्वतंत्रपणे तातडीने दाखल करू शकतात। त्यांना डायरेक्ट ऑनलाईन तुम्ही त्यांना प्रतिसाद द्यायचा नाही आहे, तुमच्या नजीकच्या पोलीस स्टेशनला तुम्ही संपर्क साधायचा आहे। याद्वारे आपण ह्या फसवणुकी, अशा प्रकारच्या फसवणुकीपासून आपण आपला बचाव करू शकतो।
महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई.